नमस्कार मित्र हो, श्री स्वामी समर्थ. मित्र हो, आपले स्वामी कायम म्हणत असतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामींच्या या वाक्याने आपल्या मनात एक धाडस निर्माण होते. एवढ्या एका वाक्याने आपले मन हे निश्चिंत होते. मित्र हो, प्रत्येकाच्या मनामध्ये विचार येतातच. कधी कधी असं वाटते की स्वामींची सेवा करू की नको. स्वामींच्या सेवेने आपल्याला काही फळ मिळणार आहे की नाही. आपले स्वामी केव्हा आपल्याकडे लक्ष देतील. असे बरेच असे प्रश्न प्रत्येक स्वामी सेवेकराला एकदा ना एकदा तरी पडलेले असतील. तर बघा मित्र हो, स्वामींच्या सेवेत येणे ही एक स्वामींची इच्छाच असते. स्वामींच्या इच्छेशिवाय त्यांच्या सेवेत कोणीही येऊ शकत नाही. म्हणून स्वामींच्या सेवेत येणारा प्रत्येक सेवेकरी हा खूपच नशीबवान असतो. कारण तुम्ही जर एकदा का स्वामींना आपले गुरु केले तर त्याच्या पुढच्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी हे स्वामी महाराज घेतात. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या सर्व चिंता माझ्या आणि माझे सर्व चित्त हे तुझे. तू जेव्हा पण मला स्मरण करशील तेव्हा मी तुझ्या पाठीशी उभे राहीन. बाळा, माझ्यावरती तुझी सर्व जबाबदारी सोपव आणि बघ, तू आता स्वतःला चिंतामुक्त बघशील. लवकरच तुझ्या आयुष्यातील सर्व चिंता ह्या संपणार आहेत. सर्व चांगल्या गोष्टींचे स्वागत तुझ्या आयुष्यात होणार आहे. तुझ्या सर्व इच्छा आता पूर्णत्वास जाणार आहेत. तुला जे जे हवं आहे ते तुला सर्व काही मिळणार आहे. तुझ्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्याचे मी आता ठरवले आहे. तू निवांत राहा, सर्व काही माझ्यावरती सोपव. हे बघ बाळा, तुझ्या आयुष्यात असा बदल घडवून आणायचा आहे जो तुझ्या सर्व प्रश्नांना उत्तरे म्हणून मिळणार आहे. तुझ्या आयुष्यात तुला जी व्यक्ती हवी आहे ती तुला मिळणार आहे. मग ती कोणत्याही रूपातील असो, म्हणजेच संतान, जोडीदार, भाऊ बहीण, आई वडील, घर, गाडी, बंगला. बाळा, तुला जे जे हवं आहे ते सर्व तुला देण्याची मी आता ठरवले आहे. तुझ्या सर्व इच्छा लवकरात लवकर मी पूर्ण करणार आहे. फक्त माझ्यावरती विश्वास ठेव. मित्र हो, तुम्हालाही स्वामींवरती विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी म्हणतात, बाळा, कोणतेही कार्य करताना, तुझ्या प्रयत्नांपर्यंत पोहोचताना मागे वळून बघू नकोस. निश्चिंत होऊन तुझे काम कर आणि माझ्यावरती विश्वास ठेव. प्रत्येक चांगल्या कामाला मी तुझ्या बरोबर असेन. प्रयत्न करताना चुका होतातच. चुकांमधून येतो तो म्हणजे अनुभव आणि अनुभवातून मिळते ते म्हणजे यश. स्वामी म्हणतात, तू तुझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये यश प्राप्त करणार आहेस. माझे तुझ्याकडे बारकाईने लक्ष आहे. तू तुझ्या कार्यात मग्न राहा. तुझ्या सर्व प्रयत्नांना चांगले यश मिळवून देण्याचे काम हे माझे आहे. बघा मित्र हो, स्वामींच्या सेवेत आपण अचानक कसे आलो हे आपल्यालाही कळत नाही. पण स्वामींची इच्छा आहे की तुम्ही त्यांच्या सेवेत यावे. म्हणून आपण न कळत त्यांची सेवा कधी करायला लागलो हे आपल्यालाच कळत नाही. स्वामी स्वतःच आपल्याला त्यांच्या सेवेत घेत असतात. हा त्यांचा आपल्या आयुष्यातील वळण देणारा एक मोठा चमत्कारच समजा. तुम्ही थोडी पण स्वामी सेवा सुरू केली असेल तर तुम्ही स्वामींच्या पुढच्या प्रत्येक चमत्काराला पात्र ठरला आहात. आता स्वामी तुमच्या पुढच्या आयुष्याची जबाबदारी स्वतः घेणार आहेत. तुम्ही जसे जसे स्वामी नामात रंगत जाल तसे स्वामी तुमच्या आयुष्यात चांगले रंग नक्कीच भरतील. तुम्ही स्वतःच हे अनुभवू लागाल की आता सर्व काही चांगले चालले आहे. तुम्ही थोडेही भरकटले तरी ते तुम्हाला आठवण करून देतील. तुम्हाला त्यांच्या प्रत्येक चमत्काराला सामोरे घेऊन जातील. स्वामींना फक्त तुम्ही एक मागाल पण स्वामी तुम्हाला अगणित फळ देत राहतील. स्वामींच्या सेवेत मानसिकदृष्ट्या सेवेकरी हा बलवान होतो. त्याला त्याच्या हातून कोणतेच पाप घडू नये असा त्याचा प्रयत्न असतो.
तो प्रत्येक प्रयत्नांमध्ये दुसऱ्यांना मदत शोधत असतो. आपल्यामुळे कोणाचे मन दुखवू नये या प्रयत्नामध्ये तो असतो. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या आयुष्याला आता नवीन सुरुवात होणार आहे. तुला जे हवं होतं त्या सर्व गोष्टी तुझ्या भाग्यात येणार आहेत. तुझी सर्व संकटे, दुःख, भोग आता याच क्षणापासून दूर होतील. तुझ्या नवीन वाटचालीला मी स्वतः स्वागत करतो. स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी कमेंटमध्ये स्वामी माऊली टाईप करा. स्वामी म्हणतात, बाळा, आपले कर्तृत्व पाहून आपल्या आईवडिलांना समाधान लाभावं असे काम करत राहा. आईवडिलांचा आशीर्वाद आपल्या संपूर्ण आयुष्याला स्वामी कृपा प्राप्त केल्यासारखंच आहे. आईवडिलांचा आशीर्वाद ही स्वामी कृपा समज. स्वामी कृपेसाठी तुम्ही इतरत्र भटकू नका. फक्त स्वामींना आणि आपल्या आईवडिलांना मनापासून आवाज द्या. ते तुमच्या कायम पाठीशी उभे राहतील. तुम्ही प्रत्येक प्रयत्नात यश प्राप्त करणार आहात. बाळा, असा तुटून जाऊ नकोस. माझ्यावरती विश्वास ठेव. मी तुला कधीच एकटे सोडणार नाही. माझे बाळ दुःखी आहे. कधी कधी तुला तुझ्याच प्रियजनांपासून त्रास होतो. तुझेच नातलग, तुझे जिवलग तुला खूप त्रास देतात. पण बाळा, त्यांना लवकरच तुझ्यासमोर नतमस्तक व्हावे लागणार आहे. ते तुला अलगद मोरपिसासारखे बहरून तुझ्या आयुष्यामध्ये बहार आणणार आहेत. त्यांना तुझ्यापुढे आनंद वाटण्यास मी त्यांना मजबूर करणार आहे. ते नकळत त्यांच्या हातून काय चुका करत आहेत हे मी त्यांना दाखवून देणार आहे. त्यांनाही चांगला मार्ग दाखवणार आहे. या माझ्या भरकटलेल्या बाळांना मला चांगल्या कृतीने, चांगल्या मार्गाने, व्यवस्थित मार्गावरती आणायचे आहे. जरी ते भरकटलेले असतील तरी तेही माझी बाळच आहेत. बाळा, तुझ्या आयुष्यात जे काही आता बदल होतील त्याला स्वामी कृपा समजून तू त्याचा स्वीकार कर. तुझे भोग आता याच क्षणापासून दूर गेलेले आहेत. तुझ्या आयुष्यात खूप मोठे चमत्कार घडून येणार आहेत. तुझ्या आर्थिक परिस्थितीही चांगली होईल आणि तुझे स्वास्थ्य देखील बरे होतील. तू ज्या गोष्टीची चिंता करत होतास आता ती दूर होणार आहे. तुझ्या आयुष्यात सर्व बदल तुला तुझ्या सेवेचे हे फळ मिळालेले स्पष्ट करतील. बघा मित्रहो, तुम्हीही स्वामी सेवेकरी असाल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आणि स्वामी माऊली लिहायला विसरू नका. स्वामींचा प्रचार व्हावा, प्रत्येकजण स्वामी सेवेत यावा. स्वामींच्या सेवेने प्रत्येकाला मानसिकदृष्ट्या बळ मिळावे यासाठी हा व्हिडिओ गरजू व्यक्तींना नक्कीच शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच आपल्या स्वामी लीला चॅनलला सबस्क्राईब करा. सेवा करा आणि सेवेकरी व्हा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.